विद्याधर, काय आहे हे सगळं? नक्की काय खरंय? सांगतो, सगळं सांगतो. हे बघा, ह्या त्या बाई आहेत ज्यांनी कवठेकरांच्या खऱ्या वारसाला त्यावेळी वाचवलं ज्यावेळी त्या वारसाचा जीव धोक्यात होता. ए दादा, कशाला उगाच परत परत कोशासारखं सगळं उघडत बसलाय? काय होणार आहे का त्याने? जुनी मूर्ती उकरून काढू नको. गेलं ते पोरगं ढगात, मेलं गावात. जिवंत आहे ते बाळ, जिवंत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भीमाईच्या पोटी ज्या बाळानं जन्म घेतला तो मुलगा नव्हता, ती मुलगी होती. अरे ती जी कोणी होती तीच या घरची खरे मालक आहे. शारदाताई, एक काम करा, तुम्हीच हा गैरसमज दूर करा. तुम्हीच सांगा या सगळ्यांना की या घराचा खरा वारसदार कोण आहे. सांगा तू. या घराची खोपडे कवठेकर घराण्याची खरी वारसदार ही. आमची सावी. सावित्री, हो काय चाललंय हे समजा? ही वारस ते काय नवीन नाटक लावलंय तुम्ही? हे काही नाटक नाहीये ना, मी कुठलं खोटं बोलतोय. जे खरं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. विद्याधर, सावित्री वारस तेच तर सांगतोय ना मी कृष्णी. जे बाळ बाळासाहेब खोपड्यांनी मारून टाकण्यासाठी या शारदाताईंकडे दिलं ते बाळ म्हणजे आपल्या सावित्री मॅडम. ज्यांना या शारदाताईंनी लहानाचं मोठं केलं. विचित्र योगायोग बघा. अर्जुनची फसवणूक करण्यासाठी या मामा आणि बलरामनं प्लॅनिंग करून ज्या मुलीला आपल्या गावात आणलं ती त्या घरची खरी वारस निघाली.
हीच आहे ती मुलगी जिचा आणि फक्त जिचाच या खोपड्यांच्या सगळ्या दौलतीवरती हक्क आहे. ये या घराण्याची खरी वारस. आता कळलं तुला? हिला बघितल्यावर ती तुला आपलीशी का वाटायची? थोताडे हे सगळे सगळे थोताडे. 4 पैसे दिले ना की असे 4 माकडं मिळतात ऍक्टिंग करणारी. मला माहिती ना हे सगळे कशासाठी चाललंय ते. त्या अर्जुन्याला आणि सावीला घरात आणण्यासाठी चाललंय हे सगळे. पुरावा आहे का काय? आहे का पुरावा? उगाच तोंडाला ते बोलायचे. आम्हाला वाटतं बरोबर बोलतायत भाऊजी. कशावरून ही वारस आहे या घरची? आम्ही विश्वास कसा काय ठेवायचा या सामन्यावर? हा बरोबर आहे कसा विश्वास ठेवायचा यावर. बरोबर आहे नंदा तुझं. मग मला सांग रे, जेव्हा तुम्ही अर्जुनला या घरातनं बाहेर काढलं आणि हे ठरवलं की अर्जुन या घराचा वारस नाही, तेव्हा काय पुरावा दिला होता रे तुम्ही तिघांनी? दिला होता ना. विसरला का? ओरिजिनल कागद दाखला होता सगळ्यांना. आणि ह्याचा बाप तो कामळ्या, त्याला आम्ही बाहेर भेटलो होतो मामा. आणि ते खुळ पद्या त्याला तर आम्ही घरात आणला होता. तुला कोणी सांगितलं तो मुलगा होता म्हणून? हो ना, शाबास. मग मी सुद्धा जी बाई सावित्री मॅडमना या गावातना स्वतःच्या घरी घेऊन गेली आणि तिला जिवंत ठेवलं, इतकी वर्ष तिचं पालन पोषण केलं, तिला लहानाचं मोठं केलं, मी थेट त्याच माऊलीला इथं घेऊन आलो. रे हा त्या येड्या प्रदीपची साक्ष काढली होती ना तुम्ही? आलच. या दादा, या 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 या. हे आहेत प्रदीपराव. या मुलीला मारून टाका. जा त्या मुलीला दरीत जा.
आता तो आले आता मला माफ कर, मला माफ कर. माझ्याकडनं गुन्हा केला. मी त्या छोट्याशा मुलीला तुला मारून टाकायला सांगितलं. एवढ्याचा तो जीव मी तुला मारून टाकायला सांगितलं. मला माफ कर जान. प्रदीप दादा उठ तू. रडू नकोस. तुझ्या हातनं काय बी पाप घडलेलं नाहीये. ज्या पोरीला पालकांच्या सांगण्यावरून तू मारायला सांगितलेलंस ती पोर जिवंत आहे. जिवंत आहे? कुठे कुठे आहे ती? कुठे आहे? हे पोर विमातायची लेख. पुरे मला माफ कर. मी तुझा खरा गुन्हेगार. तुझ्या आजोबाच्या सांगण्यावरून तिला तुला मारून टाकायला सांगितलं. मी तुझा खरा गुन्हेगार आहे. माफ कर पोरे, पोरे मला माफ कर. प्रदीप दादा शांत व्हा, शांत व्हा. हा सावित्री मॅडम उठा. तो उठा. ही तुमची जागा नाहीये. तुम्ही 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 उठा. तुमची जागा इथे. तुम्ही इथं बसा बसा. सावित्री मॅडम एक लक्षात ठेवा, हे जी काही सगळी खोपड्यांची दौलत आहे म्हणजे हा बंगला, आपला साखर कारखाना, शेत जमीन, करोडो रुपये आणि सगळ्या फॅक्टरीज, या सगळ्याच्या वारस आता फक्त तुम्ही आहात. फक्त तुम्ही. आई साहेब, आई साहेब, नमस्कार आई साहेब. नाम्या, श्रीपती, तुम्ही सगळे इथं? अहो आई साहेब, मोठा चमत्कार घडलाय बघा. कसला चमत्कार? मगाशी ते मोटरीचं रिडिंग घ्यायला वायरमन आला होता. त्याच्यासोबत मी विहिरीवर गेलो होतो. बोलता बोलता त्याला म्हटलं, अहो साहेब आमची तर मोटरच बंद आहे. मग कसलं रिडिंग? विहिरीला तर पाणीच नाही. आणि बघतो तर काय, विहीर पूर्ण काठोकाठ भरली होती बघा. काय? हो आई साहेब. खरंच? हो आई साहेब, विहिरीला पुन्हा पाणी लागलंय. तुम्ही इथंच थांबा, जाऊ नका, आम्ही आलो. खोपड्यांची खरी वारस आली. आणि विहिरीला परत पाणी लागलं.
आई साहेब पैसे? या पैशातून ना मिठाई घ्या आणि सगळ्या गावाला वाटा. मिठाई? हो, आमच्यासाठी आज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. जा जा मिठाई वाटा जा. ठीक आहे आई साहेब. आई साहेब. सावित्री, हे सगळं तुझं आहे बाळा. अर्जुन, अर्जुन थांब. अर्जुन, अहो तुम्ही इथं काय करताय? तू अर्जुन इथे का आलायस? जे काही घडलंय आता ते खूप अनपेक्षित आहे. आणि मी काही मुद्दाम घडवून आणलंय का? अर्जुन, हे सगळं देवानं घडवून आणलंय. आता त्या घरात हक्कानं राहू शकतो. का? का म्हणजे नवरा आहेस तू माझा, आणि मी जर त्या घराची वारसदार आहे तर तू त्या घरचा जावई आहेस. आता तुला त्या घरातनं कोणीच बाहेर नाही काढणार. एक मिनिट. मुळात तुम्ही जे नातं मानतच नाही, त्या नात्यामुळे मी माझ्या इतर गोष्टी का बदलाव्यात? काय बोलतोयस तू? या नात्यामुळे ओळख आहे माझी, तुझ्यामुळे ओळख आहे माझी. हे मंगळसूत्र आहे ना, तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालते मी. लोक मला सावित्री म्हणून ओळखतात आणि तुला माझा नवरा. मी तुला अनेक वेळा ही गोष्ट सांगितली आहे, परत सांग. मी तुला घटस्फोट नाही दिला कारण मला कृष्णाईचं मन राखायचं होतं. त्यानंतर ऑफिशियली मी हे नातं नाही तोडलं कारण एका स्त्रीला घराबाहेर काढणं, बेघर करणं मला नव्हतं पटत. आता अचानक असं कळलंय की त्या घराची खरी वारसदार तू आहेस. ती सगळी संपत्ती, ती दौलत सगळी तुझी आहे. म्हणून मी तिथे यावं, तुझ्या सोबत यावं. इतका लुबरा आणि लाचार मी नाही आहे. काय बोलतोयस अर्जुन? तुला जे मिळवायचं होतं ते तुला मिळालं ना, त्यासाठीच आली होतीस ना तू इथे. आता तर ते ऑफिशियली तुझं झालंय, हक्काचं झालंय. तुझ्यापासून ती कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. मी राही ना ग इथे, तू जा तुझ्या बंगल्यात जा. आणि तसंही आपल्यामध्ये बऱ्याच कारणांमुळे दरी निर्माण झाली होती, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तू खोपडे कवठेकरांची खरी वारसदार आहेस. मी कोणीच नाही, त्यामुळे तुला आता माझी गरज नाही. सावित्री मॅडम तुम्ही जा. अर्जुन प्लीज.